नमस्कार, स्मिता ब्लॉग्समध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। आता येतो आहे गुढीपाडवा। गुढीपाडव्यासाठी आपण घरच्या घरी कमीत कमी कपड्यामध्ये गुढी कशी शिवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला मग आपण व्हिडिओकडे जाऊया। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा। जसं की मी तुम्हाला दाखवते आहे, हा मी 2 मीटरचा खणाचा कपडा घेतलेला आहे की जो तुम्ही कोणता पण कपडा घेऊ शकतात किंवा तुमच्याकडे नवीन साडी असेल तर ती पण घेऊ शकतात। अशी ही 2 मीटरमध्ये कटिंग करून घेऊन आपण या ठिकाणी मेजरमेंट करायचं आहे 14 इंचाचं। मी तुम्हाला टेपमध्ये दाखवलेलं आहे। तर 14 इंच एक साईडला आणि 14 इंच साडीच्या दुसऱ्या साईडला घ्यायचं आहे, जे तुम्ही विरुद्ध बाजूने घ्यायचं आहे, जेणेकरून ती जी रेष येणार आहे, मी तुम्हाला टेप ठेवून दाखवलं आहे, जी रेष येणार आहे ती तिरपी येणार आहे की जी एक बाजू मोठी आणि एक बाजू छोटी असेल। तर तुम्हाला मी कटिंग करून दाखवते। एक बाजू या साईडने मी असं कटिंग केलेलं आहे की जे तिरपं आलेलं आहे, तुम्ही बघू शकतात। अशा या कपड्यामध्ये आपल्याला 2 गुढ्या तयार करायच्या आहे आणि मी तुम्हाला स्टिच करून पण दाखवते आहे की तुम्ही जर स्टिच करणार असाल तर समोरच्या बाजूनी जी वरच्या बाजूनी काठ आहे त्या बाजूने आपल्याला फोल्ड द्यायचा आहे की जो बारीक घडी मी तिकडनं टाकलेली आहे आणि त्याच्यावरतून काठ ठेवणार आहे, ज्याच्यामुळे गुढी वस्त्र खूप छान आणि सुशोभित होणार आहे। तर तुम्ही बघा, या ठिकाणी दोन्ही बाजूनी स्टिच करायचं आहे बॉर्डरच्या। आता हे शिवून दाखवते मी तुम्हाला की हे शिवायचं कसं आहे। ही बॉर्डर मोठ्या साईडची जी बाजू आहे त्या बाजूला ही बॉर्डर लावायची आहे। काठ लावून जेव्हा हे तयार होते ही मोठी साईड तेव्हा आपण प्रेसला घ्यायचं आहे। प्रेस केल्यामुळे प्लेट खूप छान येतात, ज्याच्याने गुढी वस्त्र खूप सुशोभित दिसतं। तर आपण घेणार आहोत बॉर्डरच्या साईडनी या प्लेट टाकणार आहोत। ज्या निऱ्या आपण म्हणतो त्या निऱ्या आपण घेणार आहोत बॉर्डरच्या साईडनी, काठाच्या साईडनी, जी साईड आपण मोठी ठेवलेली आहे तर त्या बाजूने आपण या निऱ्या घ्यायच्या आहे आणि प्रेस फिरवायची आहे, जेणेकरून त्या छानशा घडीसारख्या प्लेट बसतील। असं हे 2 मीटरचा कपडा मी पूर्ण प्लेट टाकून कव्हर केलेला आहे। थोडेसे प्लेट मोठ्या घ्यायच्या आणि थोड्याशा तिरकस घ्यायच्या आहे, म्हणजे त्या गुढी वस्त्राला एक खूप छान पसरटपणा येतो खालच्या बाजूनी आणि ती स्प्रेड दिसते। आता तुम्ही बघू शकता पूर्ण 2 मीटर कपडा मी प्लेटमध्ये कव्हर करते। हे मी प्रेस करून तयार केलेलं गुढी वस्त्राचा भाग आहे, ज्याला वरती आपल्याला कॅप लावायची आहे, जी 8 बाय 16ची आहे। आणि तुम्ही बघू शकता 2 गुढी वस्त्र मी तयार केलेले आहेत 2 मीटरच्या कपड्यामध्ये। ही कॅप शक्यतोवर काठाच्या कपड्यात घ्यायची, म्हणजे ती सुंदर दिसते। अशी वेगवेगळ्या प्रकारचे गुढी वस्त्र मी तयार केलेले आहेत, जे माझ्याकडे विक्रीसाठी पण आहेत। तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे। गुढी वस्त्राची ही व्हिडिओ तुम्ही बघू शकतात की अतिशय सोप्या रीतीने मी तुम्हाला घरच्या घरी गुढी कशी शिवायची ते दाखवलेलं आहे।
तुम्हाला हे वेगवेगळ्या प्रकारचे गुढी वस्त्र आवडली असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.